मुलगी आहे त्यांचं उपस्थित चालू आहे भोजनदान आता लोणे परिवारातील सुपुत्र तन्मयचा जन्मदिवस आज लोणे परिवारामध्ये साजरा होत आहे। तेव्हा या जन्मदिनाच्या निमित्ताने उपस्थित भिक्खू संघ आहेत, लोणे बाबा, उपासिका दैवशाला कपिल लोणे यांचे सुपुत्र तन्मयचा 5वा जन्मदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। तेव्हा सुंदररित्या सर्व परिवाराने भिक्खू संघाला भोजनदान देऊन कुशलकर्म सत्कर्म पुण्यकर्म केलेलं आहे। तेव्हा या सर्व कुशलकर्म सत्कर्म पुण्यकर्माच्या बलाने लोणे परिवाराला आयु आरोग्य सुखबल लाभो, त्याचबरोबर विशेष करून तन्मयलाही आयु आरोग्य सुखबल लाभो अशा प्रकारची मंगलकामना आपण बुद्धवचनाने आशीर्वाद देऊया आणि नंतर पूजेचा कार्यक्रम पुढे चालू करूया। सब्बीतियो विवाजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते अभिवादनशीलिस नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। मूर्त्या वगैरे पूजेचं तिथं चौरंगावर ठेवतो। हां, तिथं पूजा ठेवा आणि हां, चिंकूच्या इथे मांडा म्हणजे मग आम्ही बसतो तिकडं तोपर्यंत। हो, ते बसले ना, आता कार्यक्रम घेऊ ना आपण, पूजा वगैरे घेऊ, प्रवचन घेऊ, नंतर द्यायचं। येईल। चला, याच्यात एक फोटो घ्या आमच्या याच्यावर। फोटो कोणाला काढताय तिथं? आहे बाळा, इकडे तन्मयच्या जन्मदिनाच्या निमित्ताने बस इथं समोर, इथंच बस, गुडघ्यावर बस। जन्मदिनाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण त्रिचरण पंचशील ग्रहण करणार आहात। त्याचबरोबर इकडं पाय, हात जोड हात जोड हात जोड हात जोड, असं वा। हे फोटो पाय तुला कसा भारी येतो। सर्वांनी माझ्या पाठीमागे त्रिचरण पंचशील ग्रहण करायचं आहे। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि।
तुतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तुतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तुतीयंपि संघं शरणं गच्छामि ततीयंपि बुद्धं शरणं गच्छामि ततीयंपि धम्मं शरणं गच्छामि ततीयंपि संघं शरणं गच्छामि तिसरणगमनं सम्पूर्णं पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 तिसरणेन साधिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि वंदन कर धम्मं नमामि संघं नमामि नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इति पेसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो वेद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्म सारथि सत्ता देव मनुष्याणां बुद्धो भगवति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि स्वाक्षातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको यही पशिको औपनयिको पच्चतं वेदितव्यो विज्ञोहेति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुगलाम् एष भगवतो सावकसङ्घो आहुनयो पाहुनयो दक्षिणयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं केतं लोकसाथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वन्नगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मेत्तेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा यति विनाशभावं गन्धसंभारयुतेन धूपेनाहं सुगन्धिनां पूजये पूजनीयन्तं पूजभजनमुत्तमं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिनं सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतं
घनसारपदित्तेन दीपेन तमदंशिन तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं बुद्धधम्मसङ्घ सुगततनुभवा धातवो धातु गव्ये लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुर्भे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमाधिदतु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सभं सपठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सत यस्य मूले निसिन्नोव सब्बरि विजयं अक अतो सपयुतं सत्थ वन्दे तं बोधिपादपं इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजित अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इमाय बुद्धपूजाय कथाय शुद्धचेतस चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सत इमाय धम्मपूजाय कथाय शुद्धचेतस चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सत इमाय संघपूजाय कथाय शुद्धचेतस चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सत एतेन सच्चवच्चेन होतु ते जयमङ्गलम् एतेन सच्चवच्चेन सर्वदुःखभयरोगविनाशतु एतेन सच्चवच्चेन होतु ते जयमङ्गलम् साधु साधु बहुदेवा मनुष्य च मङ्गलानि चिन्तयन् आकाङ्क्षमानसोत्थानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवनाच्च बालानां पण्डितानां च सेवनं पूजा च पूजनीयानाम् एतं मङ्गलमुत्तमं पतिरूपदेशवासो च पूपे च कथपुण्यत अर्थसम्मापनिधि च एतं मङ्गलमुत्तमं बाहुसच्चं च शिल्पं च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमं माता पितु उपट्ठानं पुत्रदारस्य सङ्गहो अनाकुला च कामन्ताम् एतं मङ्गलमुत्तमं दानं च धम्मचर्या च ज्ञातकानं च सङ्गहो अनभज्यानि कामानि एतं मङ्गलमुत्तमम् अरति विरति पाप मज्जपानात् च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारवो च निवातो च सन्तुष्टे च कथंयुत कालेन धम्मश्रवणम् एतं मङ्गलमुत्तमं कन्ति च सोवचसता समन्नानं च दर्शनं कालेन धम्मसाक्षाच्च एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्या च अर्यसच्च न दर्शनं निब्बानसच्चिकिर्या च एतं मङ्गलमुत्तमं पुट्टस्य लोकधम्मेः चित्तं यस्य न कम्पति अशोकं विरजं क्षेमं एतं मङ्गलमुत्तमं एतादृशानि कल्पानं सपत्तमपराजित सपत्तसोत्थि गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमं एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलम् एतेन सच्चवज्रेण सर्वदुःखभयरोगविनाशतो एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। देव आणि मनुष्याचे शास्ता महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा श्रावक संघ
या 3 रत्नाला विनम्र अभिवादन. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मक्रांतीला संपूर्ण आयुष्य समर्पण. उपस्थित भिक्खू विनयशीलजी, बनते पन्यासार, सर्व लोणे परिवार. आज लोणे परिवारातील सुपुत्र तन्मयच्या 5व्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी लोणे परिवाराने सुंदर भोजनदान, चिवरदान, परिष्कारदान आदी दान देण्याचं आयोजन केलेलं आहे. आपण पाहतो बुद्धांच्या धम्मामध्ये नाना प्रकारचे जे काही कुशल कर्म, सत्कर्म, पुण्यकर्म आहेत ते अनेक पद्धतीने साजरे केले जातात. कारण आपण पाहतो बुद्धांच्या धम्मामध्ये सुसंस्कार आपल्या सर्व परिवारावर, सर्व मुलाबाळावर सुसंस्कार व्हावे यासाठी आपण अशा प्रकारे जन्मदिनाच्या निमित्ताने भिक्खूंनी संघाला बोलावून भोजनदान आदी देऊन अशा प्रकारे कुशल कर्म केलं पाहिजे. कारण याचे अनेक पद्धतीने लाभ आहेत, नाना प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने याचे लाभ आहेत. आपण पाहतो एक तर आपण एक तर आपण पाहतो आपण छोटंसं हे कोणत्याही प्रकारचं कार्य असेल त्याला सुंदर असं धार्मिक रूप जर दिलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक पद्धतीनं फायदे होत असतात. जसं आज लोणे परिवारामध्ये जन्मदिनाच्या निमित्ताने, तन्मयच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जे काही आयोजन केलेलं आहे, एक तर वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खू मिळणं अतिशय दुर्लभ आहे. 3 भिक्षूंना बोलावून भोजनदान आदी, चिवरदान आदी, परिष्कार देऊन हे कुशल कर्म जे करत आहेत त्याचा डबल लाभ कसा होतो. एक तर सर्व परिवार भिक्खू संघाला हे अशा प्रकारचं दानवस्तू देऊन कुशल कर्म करतात आणि कुशल कर्म करून स्वतः अशा पद्धतीने शील आपण संपादन केलं, आधी भोजनदान दिलं, दान दिलं, त्याच्यानंतर शीलाचं पालन केलं, त्याच्यानंतर आपल्या चित्ताला, मनाला शांत करण्यासाठी थोडा वेळपर्यंत आपण धम्मदेशना, परित्राण पाठ, बुद्धवचन ऐकत आहोत. त्याही नंतर एक प्रज्ञायुक्त चित्ताने जीवन जगण्यासाठी हा संस्कार बौद्ध धर्मामध्ये किती महत्त्वाचा आहे हे आपण जाणून घेत आहोत. आपण भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या इथले आनंद उत्सव साजरे करत असताना दानंच धम्मचर्याचं ज्ञातकानंच संगो, भगवान बुद्धांचं बुद्धवचन आहे. दानंच धम्मचर्याचं, दान देत राहणे हे आपलं धम्म आचरणामध्ये उतरवणे. त्याचबरोबर ज्ञात कानंच संघ हो, अशा प्रकारच्या या सत्कर्मामध्ये, पुण्यकर्मामध्ये आपल्या सर्व ज्ञातिगणांना एकत्रित करणं, निमंत्रित करणं, बोलावणं. त्याबरोबर पुढेही पुत्तदारस संघ, मुलाबाळांचा योग्य सांभाळ करून त्यांना त्यांच्यावर धार्मिक संस्कार टाकणे, हे जे काही होत आहे त्या अशा कार्यक्रमामधून अशा प्रकारे केलं जाते. तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या चांगल्या प्रकारचे ट्युशन लावून डॉक्टर, इंजिनियर बनवण्याचा प्रयत्न करता, केलंच पाहिजे. परंतु धार्मिक संस्कार त्याच्यावर पडण्यासाठी सातत्यानं परिवारामध्ये अशा प्रकारचे जर कार्यक्रम छोटे मोठे होत असतील तर आपल्या मुलावर धार्मिक संस्कार पडतात. भिक्खू म्हणजे काय, भिक्खूंना काय म्हणावं, त्यांना वंदन कसं करावं, बुद्ध धर्मामध्ये भिक्खूंचं स्थान काय आहे, भगवान बुद्धांनी तेव्हा त्यांच्या हयातीमध्ये 2500 वर्षापूर्वी हा तथागतांचा संघ का निर्माण केला गेला, लोक कल्याणासाठी, या सर्व गोष्टींची उकल जेव्हा अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होत राहतात यामधून होत जाते. यामधून सर्वांना परिचय होतो, नवीन लेकरांना परिचय होतो. अशा मुलांचा जेव्हा जन्मदिवस आपण साजरा करतो तेव्हा मुलांना दानी बनवलं पाहिजे. आपण दान देण्यासाठी जसं बालाजी लोणे यांनी तन्मयच्या हातामध्ये चॉकलेट देऊन त्याच्याकडे न ठेवता ते भिक्खू संघाला दान देण्यासाठी त्या चॉकलेट त्यांनी दिल्या.
म्हणजे मुलांना जन्मदिनाच्या दिवसाने आपण दान देण्याचं वळण लावलं पाहिजे। भविष्यामध्ये मुलं जर दानी बनवले, आपल्याकडं आपल्याला आवडणारी एखादी वस्तू दुसऱ्यांना जेव्हा दान देतो तेव्हा तो व्यक्ती कोणत्याही कशा प्रकारे दान देतो आणि तेच दान देणाऱ्यांचं चित्त शेवटपर्यंत माता पित्यांची सेवा व्यवस्थित करीत असतात। आता घेण्याचं जर चित्त बनवलं, घेण्याचंच काही बी येऊ द्या, घेण्याचं जर असं चित्त जर बनलं तर ते स्वतःच घेत असल्यामुळं म्हातारपणी मायबापाला भाकरही देत नाही असं त्याचं चित्त बनलेलं असतील उभी। आणि मग पहा, अनेक उदाहरणं आहेत, आपण पाहतो या देशामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत। माता पिता त्यांना लहान बालकांना मोठं पालन पोषण करून मोठं करतात, त्याचं योग्य सांभाळ करतात आणि त्याचा सांभाळ करून व्यवस्थितपणे त्याचा विवाह करून देतात। ते जिथं कुठं असेल नोकरीपणाला सुखी राहावा असेही म्हणतात, परंतु म्हातारपणामध्ये त्यांना त्यांची मुलं जे कोणी आहेत ते पाहत नाहीत, बरोबर सांभाळ करत नाहीत। हे शोकांतिका आहे। बुद्धांनी म्हटलेलं आहे वेळोवेळी, माता पितू उपटानं उत्तदारच संग। मुलांनी माता पित्यांचा योग्य पद्धतीने सांभाळ केला पाहिजे आणि सुंदररित्या त्यांचं उपस्थान केलं पाहिजे, कारण त्यांचे असीम आपल्यावर उपकार असतात की ज्यामुळे आपल्याला या जगामध्ये हे सुंदर असं हे जग आपल्याला त्यांच्यामुळं पाहायला मिळत आहे। म्हणून माता पित्यांची योग्य पद्धतीने सेवा करणे हे सर्व जे काही शिकवलं जाते, सांगलं जाते, अशा प्रकारच्या धार्मिक संस्कारामधून आपल्या कानावर पडत असते। आपण पाहतो की धार्मिक संस्कार या देशामध्ये भगवान तथागत सम्यक संबुद्धाने 2500 वर्षापूर्वी रुजवले आणि ते आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, तितकेच आजही माणसांना तितकेच योग्य असणारे आहेत। आणि म्हणून आपण आता जे काही नवीन चाललेलं आहे, नवीन काही होऊ द्या तुम्ही अलीकडच्या काळामध्ये, जसं आजच्या प्रसंगी आपण पाहतो जिकडे तिकडे अंधश्रद्धेमध्ये नाना प्रकारचे देवी देवता बसून माणसं पूजन करतात। प्रचंड प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये लोक आपापल्या पद्धतीने पैसा खर्च करू लागलेत, देशाची सार्वजनिक संपत्ती कुठं कुठं खर्च करू लागलेत। आणि म्हणून ही जी काही संपत्ती खर्च होत आहे त्याच्यापासून आउटपुट काहीही नाही आहे। आउटपुट काही नाही म्हणजे त्याच्यामधून लोककल्याणासाठी काहीही सुद्धा मिळत नाही आहे। लोककल्याण व्हावं याच्यात काहीच नाही आहे। तुम्ही उदाहरणामध्ये आपण पाहतो इथे या देशामध्ये जे काही आता सध्या जाहीरच बोलतो, गणपतीचं वातावरण चालू आहे जिकडे तिकडे। आपण एक उदाहरण चिकित्सा म्हणून त्याचा अभ्यास करूया, आपण चर्चा विषय मांडूया। त्यामधून आपण जे काही पाहतो, जे काही खर्च केला जातो त्यामधून आउटपुट काही नाही। लोककल्याणकारी जे कोणताही एखादा सण उत्सव जेव्हा साजरा करत असतो त्यामधून लोकांचं कल्याण झालं पाहिजे, लोकांचं मंगल झालं पाहिजे, लोकांना सुख काय ते कळालं पाहिजे, अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले पाहिजेत। तर जेव्हा आपण पाहतो की हे जे काही वायफळ खर्च होत आहे या देशामध्ये, तो कुठंतरी या देशाला अधोगतीकडे नेण्याची हे कारण आहे। आणि म्हणून याने उन्नती होणार नाही, यानं संपूर्ण माणसांची प्रगती होणार नाही। तर हे अशा पद्धतीनं फार त्या काळामध्ये ज्यांनी केलं, समाज एकत्रित केण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने केलं, परंतु ते सर्वच तेच काही आहे असं मानणं ही फार मोठी अंधश्रद्धा या देशामध्ये जोपासत चालली आहे। अंधश्रद्धा तेव्हा काढण्यासाठी भगवान तथागतांनी जाहीर प्रकट करून प्रवचन दिले, भाषण दिले, आपल्या प्रवचनामधून लोकांना सांगितलं, मनुष्यानो तुम्ही आज जे काही माणसं आहात ते माणसं तुम्ही माणसं आहात ना, तरी बाकीचे 3 पायाचे, 2 पायाचे, 4 पायाचे, अनेक पायाचे प्राणी मनुष्यापेक्षा ही नाहीत, खालच्या दर्जाचे आहेत। ते मनुष्यापेक्षा वरचे होत नाहीत। मनुष्यापेक्षा कसे वरचे होतील? ज्या सत्वांना बोलता येत नाही ते मनुष्यापेक्षा कसा जास्त चांगला होऊ शकतो? ज्या मनुष्यांना काही समजत नाही, कळत नाही, असे प्राणी या पृथ्वीतलावर असणारे मनुष्याची पूजनी होऊ शकत नाहीत, मनुष्याच्या पेक्षा वरचे होऊ शकत नाहीत। म्हणून जाणून बुजून इथल्या व्यवस्थेनं या बहुजनांना तुम्ही अशा प्रकारच्या पूजा करीत राहा की तुम्ही त्यापेक्षा अधिक बुद्धी कधी वापरूच नाही, म्हणून तुम्हाला पूजा करायला लावल्या। तुमच्या पूजा पाहिल्या, म्हशीची पूजा बहुजनाकडे, म्हशीची पूजा करा तुमचं कल्याण होईल। बघा, म्हसळ तिला खाल्लं आणि खायचं गवत काय जे काय आहे त्याच्या पुरतं ज्ञान आहे, म्हशीची पूजा केल्याने मनुष्य कसा ज्ञानी होईल?